नमस्कार प्रेक्षकांनो, या लक्ष्मी निवास मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन भयानक असे ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला पाहायलाच मिळेल की या इकडे जान्हवीचा रिझल्ट असतो आणि त्या निमित्ताने ती कॉलेजला आलेली असते. त्याचे फ्रेंड सगळे इथे आलेला असतो आणि ही जान्हवी एकटीच आलेली असते. कारण हा जयंती अशी खूप वाईट वागतो, कोंडून ठेवलं असतं कपाटात. त्याच्यामुळे ती प्रचंड संतापलेली असते आणि एकटीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे येताना कॉलेजमध्ये दिसते. परंतु या जैनला राहत नाही. तो माग त्यांच्या आपल्याला येताना सुद्धा इथे दिसत आहे. शेवटी मग इथे त्याची मित्रमंडळी सगळे गप्पा वगैरे मारत असतात आणि मागून जयंत येतो. सगळ्यांना तो गिफ्ट देत असतो आणि कोणाचा कसं नाव येतो, तो आला ना मला फक्त कळवा, असं बोलताना या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय. आणि या सगळ्या नंतर इथे जान्हवी त्याच्यावर नाराज असते आणि मग इथे कॉलेजचं जे काही पदवी द्यायची असते त्या सगळे मंडळी इथे जमलेले असतात आणि प्रिन्सिपल वगैरे सगळे बोलतात की आता तुमच्यासाठी एक स्पेशल गेस्ट येणार आहे, ते सगळं अनाऊन्समेंट करणार आहे. आणि यानंतर मग हा जयंत स्टेजवर येताना दिसतोय. त्याला बघून खूप मोठा शॉक या ठिकाणी आपल्याला जान्हवीला पाहायला मिळतोय. बाकीचे तुम्ही शॉक असतो. त्यानंतर आता एक खूप मोठं अनाऊन्समेंट करणार आहे. ह्या कॉलेजमध्ये पहिल्या नंबरच्या ने पटकवलं त्याचं मी नाव घेणार आहे आणि त्यांना स्पेशल गिफ्ट देणार आहे. आणि मग तो या ठिकाणी जान्हवीचं नाव घेताना दिसतोय. आणि हे सगळं ऐकल्यानंतर जान्हवी खूप खुश होताना दिसते. पहिला नंबर तिचा आलेला असता आणि मग जयंत तिला बोलवतो आणि स्पेशली दही साखर वगैरे आणून ठेवलेले असतात. आणि मग ती दही साखर आणल्यानंतर या ठिकाणी तो देण्याचा प्रयत्न भरवण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी जयंत करतो. पण ती प्रचंड संतापलेली असतो. जयंत जो काय वागलेला असतो त्यामुळे संतापलेली असते. आधी ती नाही बोलते आणि अपमान करते. नंतर हा जयंत, मला माहिती तू रागवले, प्लीज राग सोडून दे आणि खा, असं जबरदस्ती एक प्रकारे करताना तो जान्हवीला दिसतो. आणि मग नाईलाजाने शेवटी ही दही साखर जान्हवी खाताना इथे आपल्याला दिसत आहे. यानंतर बाकीच्यांना ही पदवी दिली जाते आणि सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं जातं. जान्हवीचं पण खूप लोक अभिनंदन करताना दिसतात. मग सगळेजण इथे क्लासमध्ये बसलेले असतात. जैन सुद्धा असतो. तेव्हा मग जुन्या गोष्टी या ठिकाणी सगळे आठवताना दिसतात. आणि या जान्हवीच्या बाबतीत पण बोलतो की इथे प्रत्येकाने जोडीचं नाव लिहिलं असतं. तेव्हा तो मित्र प्रचंड घाबरतो. कोण होतं, काय होतं? तेव्हा तो पळून येतो आणि मग हा नाव शोधण्याचा या ठिकाणी खूप प्रयत्न करताना दिसतो. करतो त्याला काही नाव कुठेच भेटत नाही आणि शांत बसतो. यानंतर मग तो प्रचंड रागवलेला असतो आणि मग तुम्हाला इथे पाहायला मिळत की तो डायरेक्ट प्रिन्सिपलच्या इथे ऑफिसमध्ये सुद्धा जाताना दिसतोय आणि तिथे बोलतो की या कॉलेज माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. या कॉलेजमुळे मला जान्हवी भेटली, त्याच्यामुळे मला या कॉलेजसाठी काहीतरी करायचं आहे. या कॉलेजचे जे काही बेंचेस वगैरे आहेत ते सगळे बदलायचे आहेत आणि त्यासाठी मला फंड द्यायचे आहे. ते हे सगळं ऐकल्यानंतर जान्हवी खरंच खूप खुश होते. परंतु त्याचं मनात वेगळंच असतं. त्याचे काही जोडीचं नाव त्याच्या मित्रांनी सांगितलं असतं. त्यामुळे तो भडकलेला असतो. तसं त्याला काहीच निशाणी वगैरे ठेवायची नसते. आणि मग शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल की डोनेशन घेतलं जातं. बाहेर आल्यानंतर मात्र जान्हवी प्रचंड नाराज त्या ठिकाणी असते. मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू जा इथून, असं बोलताना दिसणार आहे. जान्हवी अजून किती नाराजी आहे करणार आहे. सोड ना, मी चुकतोय, मी मला स्वतःला बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, प्लीज मला एक संधी दे. खूप विनवण्या हात जोडतो, प्रार्थना करतो. शेवटी जान्हवी त्याच्या बोलण्यात येऊन विनंती करताना तयार होताना इथे आपल्याला शेवटी दिसत आहे. आणि एक संधी देताना सुद्धा इथे दिसत आहे. आणि दुसरीकडे थोडा टाइम भेटल्यानंतर बेंचवर वगैरे सगळ्या आठवणी रमताना सुद्धा दिसतं. आणि ते तुम्हाला पाहायला मिळते शेवटी हा सिद्धू त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी इथे येताना दिसतोय. आणि ज्या काही गोष्टी आहेत ते सगळंच खरं सांगताना दिसतो की माझ्या एका मुलीवर खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. तेव्हा हो, मला माहिती आहे तुझं पूर्वी प्रेम आहे, आता वेगळं काय सांगत असतो. नाही, माझं पूर्वीवर प्रेम नाही, माझं दुसऱ्याच एका कोणत्याही मुलीवर प्रेम आहे, असं हा सिद्धू त्याच्या वडिलांना इथे सांगताना आपल्याला दिसतोय. हे सगळं ऐकून मात्र या ठिकाणी प्रचंड संतप्ताना हा गाडे पाटील म्हणजे सिद्धूचे वडील दिसताना चांगलंच त्याचे धुलाई करताना दिसतात. त्यापेक्षा खूप प्रचंड भडकताना दिसत. त्यानंतर आईला या सगळ्या गोष्टी कळते. मग ती या ठिकाणी सिद्धूची मलमपट्टी वगैरे करताना आपल्याला दिसत आहे. या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज आहे का? तेव्हा माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे सांगितलं हो, पण सगळ्या गोष्टी आधी सांगायच्या ना. मग आम्ही काय केलं असतं, पण आता खूप उशीर झाला, आता काहीच करू शकत नाही. तेव्हा हा सिद्धार्थ भडकतो, सिद्धू भडकतो
आणि बोलतो की एकतर तुम्ही माझ्या नकळत मला न सांगता अचानक साखरपुडा केला, मी काय करणार होतो, माझं त्या मुलीवर प्रेम आहे जीवापाड, असंही तो बोलतो. तेव्हा ठीक आहे, तू आधी मला सांग मुलगी कोण आहे, काय आहे, तरच मी तुझी मदत करू शकेल. तेव्हा या ठिकाणी तो बोलतो, नाही, आत्ता या क्षणी तर मी त्या मुलीविषयी काही सांगू शकत नाही, वेळ आली की सांगेल. तेव्हा तो बोलतो, हे बघ, बनारस बाईकडून माझ्या खूप काही अपेक्षा आहेत आणि बऱ्याच ते कंडिशन अटी ठेवताना दिसते की तुझ्यापेक्षा वयाने लहान पाहिजे, खूप चांगली शिकलेली पाहिजे आणि पत्रकारितेत कोणताच दोष नकोय आणि बऱ्याच गोष्टी ते बोलताना दिसते. त्यानंतर मात्र तुला खूप मोठा धक्का बसताना दिसतो, कारण पाहुण्याची पत्रकारितेत खूप मोठा दोष असतो, त्याच्यापेक्षा वयाने मोठी सुद्धा असते आणि बऱ्याच गोष्टी विरोधात असतात. त्याच्यामुळे त्यालाही कळत नाही आता मी करू काय. आणि इथे किचनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की सिद्धू कोणाचं आता ऐकतच नाही, म्हणून सिद्धूची आई आणि मोनिका का रेणुका, ते हा रेणुका बोलत असत. तेव्हा कोणीतरी जर सिद्धूला समजवलं ना तर सिद्धू ऐकवेल असं तिला समजवण्याचा प्रयत्न करताना ती दिसते रेणुका. आणि मग ती निलांबरी पण ठीक आहे, बघू आपण काय करू, एक काम करते, भावनाला मी फोन करते, भावनाला जर मी फोन केला कदाचित तिने सांगितलं, तिने समजवलं तर सिद्धू ऐकेल, असं या ठिकाणी वाटत असतं. आणि हे रेणुकाने मुद्दाम सगळ्या गोष्टी केलेला असतात. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळते की सिद्धूची आई आता कळत नाही या सिद्धूला कसं समजावं, आणि मुलीविषयी पण तो या ठिकाणी काही सांगत नसल्याने ती आता सिद्धूला समजवण्यासाठी भावनेला सांगणार आहे. आता भावना कशी काय समजेल त्या पाहायला लागेल. सिद्धू मात्र इथं नाराज होत ना दिसू शकतो आई. आणि इथे या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा जैन क्लासरूममध्ये बसला असतो, एकटाच असतो, जान्हवी तिकडे नसते आणि बेंचवर सगळं इकडे तिकडे बघत असतो. आणि जान्हवी कशी कॉलेजला येत असेल, कशी बसत असेल, इथे पाय ठेवत असेल आणि बऱ्याच गोष्टी तो इथे इमॅजिन करताना आपल्याला दिसतो जान्हवीविषयी. परंतु तो जेव्हा खाली वळून बघतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का या ठिकाणी बसलेला दिसतो, कारण त्या ठिकाणी जानू आय लव्ह यू असं लिहिलं असतं. हे सगळं बघून तो प्रचंड रागात असतो आणि खूपच भडकलेला या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता यापुढे तो या सगळ्या गोष्टीमुळे काय करतो, कॉलेजच बंद करतो की काय, त्या येणार काही भागामध्ये आपल्याला समजेल. परंतु दुसरं काही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे लक्ष्मीला 15 लोकांच्या आमरसची का कोणतीतरी खूप मोठी ऑर्डर आली असते आणि त्या सगळ्या गोष्टींची ते तयारी सुद्धा या ठिकाणी ते करताना इथे आपल्याला दिसत आहे. परंतु घरच्यांना माहीत नसते ही कोणाची तयारी आहे, काय तयारी. त्यानंतर मग काही गोष्टी आल्यानंतर घरातले त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला टेस्ट सुद्धा घेताना दिसत. परंतु या ठिकाणी ही टेस्ट ओळखून जातात की आईची ही टेस्ट आहे. आता पाहू त्यांना या सगळ्या गोष्टी कळत आहेत. परंतु दुसरीकडे मात्र इथे पूर्वी पण हळूहळू या सिद्धूच्या प्रेमात पडताना दिसते. ती पहिले स्पष्टपणे या ठिकाणी विरोध करत होती सगळ्या गोष्टी, परंतु आता मात्र इथे तिचा विरोध हळूहळू मावळताना दिसतोय. परंतु सिद्धू त्याच्या बोलण्यावर ठाम असतो की माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, मला लग्नच करायचं नाही. परंतु पूर्वी आता हळूहळू पहिल्यासारखा विरोध करत नव्हती. त्याच्यामुळं आता ती साथ देते की नाही माहीत नाही आणि सिद्धूला काही करून हे लग्न मोडायचं आहे, पण त्याला कळत नाही काय करावं. आणि या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र त्यानेच टाकलंय हे सत्य सुद्धा त्याला अजून सांगता येत नाही. यानंतर भावना काय रिॲक्ट करेल याची त्याला भीती आहे, कारण आधीच घरातले सगळे संतापलेले असतात आणि भावना तर स्पष्ट त्याच्या तोंडावर बोललेली असते की जर मला हा मुलगा एकदा भेटला ना ज्याने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र टाकले, माझ्यापेक्षा या ठिकाणी वाईट कोणीच नसेल, त्याला मी सोडणार नाही, असं डायरेक्ट तोंडावरच या ठिकाणी सिद्धूला भावना बोललेली आपल्याला दिसते. त्यामुळे आता लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता तुम्हाला यापुढे काय पाहायला मिळते सांगता येत नाही. जैन मात्र इथे ज्याने आय लव्ह यू बोलल्यानंतर प्रचंड संतापताना तुम्हाला या ठिकाणी दिसेलच. आणि हा सिद्धू आता येणाऱ्या भागामध्ये भावनेला स्वतः प्रेमाची कबुली बहुतेक देताना सुद्धा दिसतो. आणि प्रोमोमध्ये दाखवलं सुद्धा आहे की तुमच्या काळात मंगळसूत्र बांधणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच आहे, असं डायरेक्ट भावनेला बोलताना दिसत आहे. भावनाचं रिएक्शन या ठिकाणी खूप भयानक दिसते. परंतु आता हे सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात हा सिद्धू भावनेला बोललेला आहे की या ठिकाणी त्याचं पुढे स्वप्न आहे, ते आता येणार काही भागामध्ये समजेल. परंतु आता याचा परिणाम खूप गंभीर स्वरूपाची इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अक्षरशः नफरत करायला लागेल ही भावना. परंतु मंगळसूत्र गळ्यात घातले, आता लग्न झाले, परंतु सिद्धूच्या घरचे मात्र या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणार नाही. सिद्धूच्या जे काही मैत्रीची भावना आहे, भावनेच्या नजरेतून तो उतरू सुद्धा शकतो. त्यामुळे आता पाहू
या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये सिद्धू या सगळ्या गोष्टी कसं हँडल करतोय, भावनाला कसं त्याचं प्रेम व्यक्त करतोय आणि ही भावना प्रेम जे आहे ते मान्य करते की नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये आता या मालिकेत नवनवीन भयानक असे ट्विस्ट तुम्हाला येणाऱ्या काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर अपडेट जर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर माझ्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता.